माझे स्वामी समर्थ भगवान जसे अशक्य शक्य करणारे आहेत, तसे गणराज गणपती सुद्धा अशक्य शक्य करणारे आहेत. माझ्या गणराज गणपतीचं वर्णन माझ्या कैवल्याचे राजे ज्ञानराज माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये करावं. काय वर्णन करतात माऊली? ही ज्ञानेश्वरी म्हणजे काय? अरे ही भावार्थ दीपिका. संस्कृताची गाठी उघडून या ज्ञानदृष्टी केलीसे मराठी गीता देवी. वर्णन आहे ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णिली गीतेची टीका. माझ्या विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. वारकरी मंडळी, अरे वा वा, वारकरी महामंडळ आहे आमचं इथे. आमचे वाघबाबा आहेत, आमचे माऊली आहेत. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, साधकांचा माय बाप दरुषणे हरे ताप. मी गणराज गणपती कुठे कुठे आहे ते सांगतोय. काय वर्णन आहे? पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराण मुनीनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वां ननु सन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं. वा वा वा. याचं चिंतन करताना कैवल्याचे राजे साधकांचे मायबाप ज्ञानराज माऊली वर्णन करतात की ओम नमो यद्य वा वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. गणराज गणपती तुम्ही आता आज जे आगमन झाले ना माझ्या गणरायाचं, तो घरात बसवलेला गणपती प्रतिकात्मक रूपानं आहे. पण तुमच्या अंतःकरणामध्ये आत्मरूप नावाचा एक गणपती आहे. हा आत्मरूप गणपती, याला अग्निही जाळेना, वारा सुकविना, कोणाचे चालेना काही ते वर्णन आहे. नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः. ऐका, त्याला वारा सुकवू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही. अच्छेद्यो अयम अदाह्यो अयम अक्लेद्यो अयम शोष्य एव च नित्य सर्वगत स्थानोर चलोयम सनातनः. अहो हा सनातन आहे गणपती. गणपती माझा गणांचा राजा, ढोलताशे वाजेले झीम गाजा. अरे गाव हा सारा रंगून गेला, गणपती माझा नाचत आला. आपल्या हृदयात आत्मरूप गणेश. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भवितावान भूयः. अजो शाश्वतो नित्ययों पुराणो न हन्यते हन्यमाणे शरीरे. वा वा. माऊली वर्णन करतात. त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी फारच महत्वाची आपल्या मुलांनाही सांगितली पाहिजे बरं का मावशी. बांधवांनो, तुम्ही जेवढे जेवढे आता आज हे गणरायांचं चिंतन ऐकता आहात, काय परिस्थिती होती भयानक. धर्मक्षेत्र आहे पण कुरुक्षेत्र आहे. ज्या क्षेत्रावर धर्माचाच विजय होतो, काळजीपूर्वक आहे का, तिथे कोण कोण आहेत? भीष्म द्रोण तटा जयद्रथ जला
गांधार नीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन बेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पांडवैरण नदी कैवर्तक केशव. इथं राघव चैतन्य आहेत बरं का एक बाबा आपले. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुन मालिकेची. अरे जोडणारा जो दुवा आहे ना कैवर्तक केशव, हा जोडणारा दुवा जो आहे तो आत्मरूप गणेश आहे. ऐका बरं का, लक्षात येईल. ही पूर्व पीठिका तुमच्या लक्षात येईल. माऊलींनी ज्या गणरायाचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या प्रारंभाला केलंय ती वाङ्मय रूपी गणपतीची मूर्ती आहे. जशी ही अष्टविनायक कथा आपण ऐकता आहात ना, अष्टविनायक कथा. बरं गंभीर बाबा, अष्टविनायक कथा. अष्ट हा शब्दच फार महत्वाचा आहे. अष्ट का बरं? आठ. अष्ट म्हणजे आठ, आणि आठ हा अंक समृद्धीचंही प्रतीक आहे, आणि आठ अंक माघ येण्याचंही प्रतीक आहे. माघ येणं या शब्दाचा अर्थ त्याला इंग्लिश मध्ये कमबॅक असा शब्द आहे. शेर अगर एक पैर पीछे चलता है इसका मतलब वो डरा नहीं है, म्हणजे तो भियाला नाही, तो घाबरला नाही, तो एक पाऊल मागाला म्हणजे त्याला पुढे झेप घ्यायची आहे. आठ आकडा, आणि हा आठ आकडा म्हणजे अष्टमी. अष्टमी माझ्या भगवान गोपालकृष्ण परमात्म्याची जन्मतिथी आहे. 8 आणि 9 हे दोन फारच महत्वाचे अंक आहेत. ऐका बरं का, आत्मरूप गणेश म्हणजे काय. 9 आणि 8. 9 आकडा असा आहे ज्याच्यामध्ये तडजोडच नाही. आदि अंत में एक है जैसा 9 का अंक. आणि 9 हा मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र प्रभूंसाठी आहे, म्हणून रामनवमी. माय बहिणी ऐका, म्हणून तुम्ही 9च्या पाड्याची बेरीज करा, बेरीज 9च येईल. 9 दोन्ही 18, 8 आणि 1 9, 9 त्रिक 27, 7 2 9, 9 चौक 36, 6 3 9, 9 पाची 45, 4 आणि 5 9, 9 सक 54, 4 आणि 5 9, 9 7 63, 6 3 9, 9 8 72, 7 2 9, 9 9 81, 8 आणि 1 9, 9 10 90, 0 9 9. एवढंच काय. 9 दोन्ही 18, 18 दोन्ही 36, 6 3 9, 36 दोन्ही 72, 7 2 9. रातभर करा, बेरीज 9च येणार. उसमें कोई भी परिवर्तन नहीं. उसे कहते हैं मर्यादा पुरुषोत्तम राम. परंतु 8 आकडा असा आहे, आणि 8 आकडाच गणपती आहे. गण या शब्दाचा अर्थ आहे समूह, आणि या समूहांचा पती म्हणजे गणपती. म्हणजे एखाद्या समूहाचा पती त्याला जर गणपती बनायचा असेल तर पहिली गोष्ट त्याला बुद्धी पाहिजे. उसे इंग्लिश में कॉन्फिडन्स कहते. बरं का, कॉन्फिडन्स. काही काही लोकांना कॉन्फिडन्स असतो, पण काहीला ओव्हर कॉन्फिडन्स असतो. ओव्हर कॉन्फिडन्स वाले लय डेंजर. गणपती म्हणजे कॉन्फिडन्स, गणपती म्हणजे आत्मविश्वास. ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे अति आत्मविश्वास फार घातक, तो नको. गणपती म्हणजे गणांचा पती तोच आहे ज्याला बुद्धी आहे. इथं आमचे वारकरी बांधव बसलेले चिंतनशील आहेत सगळे. श्रीमद भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत, आणि आसुरी विकृतीचे, आसुरी संपत्तीचे 6 अवगुण आहेत. चांगले गुण किती आहेत बाबा? 26. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती
दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् अहिंसा सत्यमक्रोध त्याग शान्तिरपैशुनम् दयाभूतेष्वलोलुप्त्वम् मार्दवम् ह्रीरचापलम् ऐका तेज क्षमा धृति शौचम् अद्रोहो नातिमानिता अर्जुना भवन्ति संपदम् दैवी अभिजातोसी पांडव पांडवा हे 26 गुण दैवी संपत्तीचे आहेत आणि आसुरी विकृतीचे 6 अवगुण आहेत दंभ अरे मैं बड़ा मैं किसी को क्या समझता हूँ अरे बाबा तुझको कुछ समझता नहीं ना है? मैं किसी को क्या समझता हूँ तुम्ही लक्षात घ्या दंभ दर्प कन्यावशी सदृशो मया माझ्यासारखं कोणीच नाही आणि तुम्हाला सांगू आपण वारकरी आहोत आपण गणपती बाप्पाचे भोलेनाथाचे पार्वती मातेचे जगदंबेचे भक्त आहोत आपण माणसं आहोत हा अरे आपण साधू संतांच्या सानिध्यामधली माणसं आहोत बाबा आपल्याला अहंकार करता येत नाही आपल्याला दंभ करता येत नाही आपल्याला दर्प करता येत नाही वारकरी तेच जे पूर्णपणे विनम्र आहेत वा किम हरे किम कंकनै किम समय कर्णावतम सैरलम केयोरमणि कुंडलैरलमलम साडंबरे रंबरे ऐका कि पुंसामेकम खंडितम पुनरिदम मन्यामहे मंडनम यन्निष्पीडित पार्वणामृतकर सिंधूपमा सुक्तय याचा अर्थ असा आहे की महारे माणसाला शोभा हारांनी नाही मायबापा हो ए माय मावल्या हो किमु कंकणे माणसाला शोभा कंकणांनी काकणांनी नाही किम समयी कर्णावतम सैरलम कानातल्या सुंदर आभूषणांनी माणसाला शोभा नाही हे सगळे साडंबर आहे रंबर आहे अरे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आडंबर आहेत मायबापा हो मग शोभा आहे कशानं यन्निष्पीडित पार्वणामृतकरः अमृतकरः अरे शरद पौर्णिमेचे 1000 चंद्र पकडले आणि आताच्या भाषेत मिक्सर मध्ये टाकले आणि त्याचा ज्यूस बनवला ओरिजिनल चंद्रांचा रसपूर्ण चंद्रांचा त्याच्यातून जे अमृत निर्माण होईल त्या अमृताचे थेंब त्या अमृताची बरोबरी फक्त एकच गोष्ट करू शकते ते म्हणजे संतांचे वचन संतांचा संग आणि सत्संगती राष्ट्रसंत तुकडोजी बाबा वर्णन करतात तरण्यासी भवसागर सगळा अवघड हा षडरिपुचा मेळा पार कराया या भव पारा वा वा अरे नाही तुझा कोई मार्ग निराळा निज संदेश शिवाचा भक्तीविन माय बापा हो माझ्या गणरायाच्या भक्तीमुळं अरे माझ्या भक्तीविन उद्धार नाही जीवाचा भक्तीविण उद्धार नाही जीवाचा भक्तीविण उद्धार नाही हे ऐकाण संत पुरावे क्षणोक्षणी त्याचे अनुभव घ्यावे शांती सुखाचे मार्ग बरवे आपण तरुणी तुझ्या तारावे निज संदेश शिवाचा भक्ती विन टाळे उद्धार नाही जीवाचा भक्ती विन उद्धार नाही जीवाचा भक्ती विन उद्धार नाही जीवा
वेश शिवाचा शिवाचा भक्ती विण उद्धार नाही जीवाचा भक्ती विण उद्धार नाही जीवाचा भक्ती विण उद्धार बोलिये गणराज गणपती भगवान की. तुमच्या काळजाला अंतःकरणाला हात घालणारी आणि तुमच्या जीवनात तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलाबाळांमध्ये तुमच्या आई वडिलांमध्ये तुमच्या सर्व परिवारामध्ये एकत्व निर्माण करणारी ही अष्टविनायक कथा आहे. लक्षात ठेवा, ही समाजामध्ये दुही निर्माण करणारी अष्टविनायक कथा नाही. झी टॉकीज कथायन चषक. मी जी तुम्हाला अष्टविनायक कथा सांगणार आहे ना माय बाप, फारच सोपी आहे. तुमच्या काळजाला अंतःकरणाला हात घालणारी आणि तुमच्या जीवनात तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलाबाळांमध्ये तुमच्या आई वडिलांमध्ये तुमच्या सर्व परिवारामध्ये एकत्व निर्माण करणारी ही अष्टविनायक कथा आहे. लक्षात ठेवा, ही समाजामध्ये दुही निर्माण करणारी अष्टविनायक कथा नाही. ही मुलानं मायबापाची सेवा कशी करावी, सुनेनं सासूशी वागावं कसं, ही आमची कन्या बाजूला बसलेली आहे प्रज्ञा. मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो, तो आमचा जावई आहे तो राहुल, आई आजारी आहे पण त्याच्या डोळ्यामध्ये घळाघळा अश्रूंच्या धारा आल्या. तो काल या आमच्या सगळ्या टीमची व्यवस्था करताना सेवा करताना डॉक्टर आहे, तो उच्च विद्या विभूषित आहे, वेल क्वालिफाईड आहे इंग्लिश मध्ये जर सांगायचं असेल. पण मी स्वतः माझ्या डोळ्यानं पाहिलं म्हणून मुद्दाम उल्लेख केलाय. हे आमच्या लेकीच्या घरी हिच्या सासूची सेवा करणारी ही सून आई सारखी सेवा करते. हीच तर खरी अष्टविनायक कथा आहे. अष्टविनायक कथा हीच आहे जी आपल्या नात्यामध्ये दृढता आणेल. नाही तर मग आम्हाला लोक बंगले दाखवतात, बाबा आम्ही लय मोठा पराक्रम केलाय, मोठा बंगला बांधलाय, चला बंगला बघायला. मग आम्ही जातो बंगला बघायला आणि मग त्याची कॅसेट सुरू होती बंगला दाखवताना. अष्टविनायक लक्षात ठेवा बरं, 8चा अर्थ सांगतोय मी. बंगला दाखवत असताना तो पहिल्यांदा हॉलमध्ये नेतो बंगल्याच्या. बाबा हा आमचा हॉल, हे बांधताना आमचे झाले मरणाचे हाल, असा आमचा हॉल. वा रे वा. आणि हळूच मग आम्हाला तो सांगतो मोठेपणा, ही जे फरशी आहे ना बाबा हॉल मधली, हा 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 हा, आरशात पाहायचं काम नाही, तोंड फरशीतच दिसतंय. इतकी सुंदर फरशी आहे, ही चायनावरून बोलवली आहे. हे फर्निचर सुद्धा विमानानं बोलवलंय चायनावरून. बरं आता हॉल दाखवला बस झालं ना. ही आमची बेडरूम. आता काय झालं, मरायला दाखवायची ती बेडरूम, पण बाबा चांगलो काही हरकत नाही. मग ही लेख बाळच तिथं आहे, ठीक आहे, तुम्हाला आशीर्वाद कल्याण. आता रावानं बस झालं ना, पुन्हा पुढे नेतय. हे आमचं किचन, जिथं दररोज शिजवतो आम्ही चिकन, असं किचन. अरे माय बहिणी हो, स्वयंपाक घर, या स्वयंपाक घराची अधिष्ठात्री देवता अन्नपूर्णा आहे. तुम्ही काळजीपूर्वक आहे का माय बहिणी हो, पहिल्यांदा तुमचं घर कसं याला अर्थच नाही हो. अष्टविनायक ध्यानात ठेवा. गणपती तवाच कळल जेव्हा हे कळल. तुमचं घर किती मोठं याला अजिबात अर्थ नाही, तुमची झोपडी चालते. हा, राजा सजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. अरे झोपडी चालेल बाबा, पण तुमच्या झोपडीमध्ये तुमच्या घरातलं देवघर कसं आहे आणि तुमच्या घरातलं स्वयंपाकघर कसं आहे त्याला महत्व आहे बरं. तुमचा हॉल जो आहे ना, तुमची हाल करणारा, तो साधा असला तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही. स्वयंपाकघर बढिया होना चाहिए बरं का. तिथं माईचा वास आहे, आपल्या मालकिनीचा, म्हणजे गणपती बाप्पाच्या आईचा, अन्नपूर्णेचा. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देहि च पार्वतीया कि माता में
पार्वती देवी पिता देवो महेश्वरः बांधवा शिवभक्ताश्च अरे माय बापा हो स्वदेशो भुवनत्रयं वा 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 वा. जेवण करताना सुद्धा तुम्ही डोळे झाकून पहिल्यांदा माझ्या भगवान भोलेनाथ शिवशंभूच माझ्या गणपती बाप्पाचं हे माय बहिणी हो मोदक बनवता ना मोदक उकडीचे मोदक साजूक तुपातले मोदक वेगवेगळ्या प्रकारचे पंचपक्वान्न बनवता डोळे बंद करा आणि मोठ्या प्रेमानं स्वयंपाक करताना पहिल्यांदा आवाहन अन्नपूर्णेचं माझ्या पार्वती मातेचं करा. नित्यानंद करी वराभय करी सौंदर्य रत्ना करी निर्धोताखिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी विप्राले या जलवंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षाम देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी. काय वर्णन आहे. अहो आपल्याला जेवायचंही मेळ नाही कशातच मेळ नाही. आपला म्हणजे धूमधडाका राम तडाखा असा कार्यक्रम सुरू आहे. लक्षात ठेवा ज्या बाईच्या स्वयंपाक घरामध्ये मंत्र म्हणून भजन म्हणून उंडा तिमता तिमता भाजी कापता कापता कचकच कांदा नाही 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 कचकच कांदा नाही नाही भाजी कापता कापता तुमच्या मनामध्ये माझ्या स्वामी समर्थ भगवंताचं जर नाम आलं माझ्या गणराज गणपतीचं जर नाम आलं आहा माझ्या पार्वती आई साहेबांचं नाव आलं अरे माझ्या पंढरपुरातल्या मालकाचं जर नाव आलं वा 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 हे माझ्या पेठेवरच्या मालका टचकन जर डोळ्यात पाणी आलं ना काय माझ्या तुकोबरायचा अधिकार आहे मायबापा हो. अरे अनंत ब्रह्मांडाचा मालक माझ्या जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबरायांच्या घरी भोजन करण्याकरता आला. पाहुणे घराशी आले आले ऋषिकेशी काय करू उपचार अंतकरण भरून आले हो अंगावर काटा येतो. हे ऐकताना जर तुमच्या डोळ्यामध्ये खाणेकण पाणी आलं बस समझना उसकी ओर चलने लगे तुम उसकी ओर. माझ्या मालकाचं वर्णन ऐकताना माझ्या गणरायाचं वर्णन त्याची स्तुती ऐकताना तुमचे जर डोळे भरून येत असतील ना तुम्ही भक्तीच्या मार्गाने चाललात मायबापा. आणि हे ऐकताना जर तुमच्या कमरा दुखत असतील तुमच्या पायाला मुंग्या येत असतील कोणी कोणी अशा मांड्या हलवतोय मी त्याला म्हटलं बा मांडी हलवतो करतो म्हटलं ती चालती मी काय करू किती अवमेळ आहे असं समजायचं ते बेचैन नाही. मला सायकोलॉजी कळते मानसशास्त्र कळतं मला माणूसच कळतो पुढचा. त्यानं जर का मांडी हलवला सुरुवात केली आणि त्याची बुबळ जर हाणायला लागले तर असं समजायचं आज वचते. पण तुमच्या डोळ्यात जर अश्रूंच्या धारा येत असतील ही कथा ऐकताना तुम्ही माझ्याकडे बघून असे डोलत असाल ना गंभीर बाबा उसे गंभीर कथा सुनना बोलते हैं. हा 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 वा वा गंभीर. आणि असा आनंदानं अशी अशी टाळी जर का अशी वाजल्या गेली ना हा 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 म्हणून मी तुम्हाला सांगतो अगर आपने ताली बजाई तो मेरे दिल को सुकून मिलता है पण ताली नहीं बजाई तो मेरा दिल सुकून जाता है. म्हणून डोळ्यातही पाणी आलं पाहिजे अंगावर काटा आला पाहिजे. काय स्वयंपाक आहे माझ्या आईचा आवली आवली आमची जिजाबाई अरे इथलीच आहे. अरे याच भूमीतल्या गुळवे पाटलांची पोरगी आहे माझ्या जगतवंदनीय तुकोबारायांची आमची माय. ही भूमी काही साधी नाही पुण्यभूमी. मोरया मोरया अष्टविनायक मोरया 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 मयुरेश्वरा मोरया 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 चिंतामणी मोरया 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 बल्लाळेश्वर मोरया 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 वरद विनायक मोरया 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 गिरिजात्मजा मोरया 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 सिद्धी विनायक मोरया 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 गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया
अष्टविनायक मोरया मोरया अष्टविनायक मोरया मोरया अष्टविनायक मोरया. सी टॉकीज ज्या गणरायाचं वर्णन आपण करतोय ना, ही टिळकांची भूमी आहे. हा गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला आहे. त्याचं वर्णन आहे. टिळकांच्या मायभूमीत पुणे नगरात आला अकस्मात प्लेग तो 97 सालात. काय प्लेग तो 97 सालात अडकले पुणे मृत्यूदारास. उडाला हाहाकार आकांत जीरजी, उडाला हाहाकार आकांत जीरजी, उडाला हाहाकार आकांत. त्यावेळेला लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी या ठिकाणी माझ्या गणरायाची गणेशोत्सव हे लोक जमा झाले पाहिजे. ती मूर्त तरी कोणाची, राष्ट्रपुरुषाची, राष्ट्रपुरुषांची, बाळ टिळकांची. भारतीय लोकक्रांतीच्या, भारतीय लोकक्रांतीच्या धन्य ती पुरुषाची रजी, धन्य ती महापुरुषाची रजी रजी, धन्य ती महापुरुषाची. याच भूमीमध्ये एकेकाळी गोरगरिबांना आपल्या वाड्याच्या समोरचा हौद मोकळा करून देणारा महात्मा पहिल्यांदा रायगडावर गेला. माझ्या छत्रपती शिवाजीराजांची समाधी पहिल्यांदा शोधून काढणारा याच पुण्यामधला आद्य सत्यशोधक शिवचरित्रकार क्रांतिपुरुष. तुम्ही इथं बसलात ना माय बहिणी हो, तुम्ही जेवढ्या जेवढ्या माता भगिनी ही कथा ऐकता माझ्या गणरायाची, मी अधिकार सांगतोय तुम्हाला. त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलंय त्या महापुरुषानं पुण्यातल्या, घे हातात पाटी लेखन आणि शिकवूया माय मावल्यांना. तो महापुरुष म्हणाला, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नेते गेली, नेतेविना वित्त गेले, वित्ताविना क्षत्र गेले. एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले, अविद्येने केले, अविद्येने केले, अविद्येने केले, अविद्येने केले, अविद्येने केले. निघाली माझी माय सगळा अनर्थ अविद्येचा. म्हणून विद्येची देवता माझे गणपती बाप्पा, विद्येची देवता, विघ्नांचा नाश करणारा परमात्मा. त्या महापुरुषाचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले. आणि ज्या माऊलीनं आपल्या सर्वांना शिकवलं त्या आद्य क्रांती ज्योती सावित्रीदेवी फुले. दोन्ही हात वर करून टाळी वाजली बाजी पाहिजे यांच्याकरिता. लहानपणीच केला कटाळा, शिक्षण हा तिसरा डोळा. आणले हाला शिकून वाचायला शिकू, सगळंच येईन शिकताना. शाळेला चला, पाठवा लेकरायला शाळेत, शाळेला चला. ग ग ग ग ग ग ग ग ग गणपतीचा, ग ग ग ग ग ग ग ग ग गणपतीचा. श श श श श श श शांब सदाशिवाचा. ग ग ग ग ग ग ग ग ग गणपतीचा. श श श श श श श शंभो शंभ 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 शिवशंभवाचा. प प प प प प प प पार्वती मातेचा. म म म म म म म म गोल मोदकाचा. म म म म म म म म गोल मोदकाचा. ल ल ल ल ल ल ल ल बुंदीच्या लाडूचा. केले का नाही बुंदीचे लाडू? अरे वा, आज वा, संध्याकाळी करा, काही हरकत नाही. आता गणपती बाप्पा बसलेत. ल ल ल ल ल ल ल ल बुंदीच्या लाडूचा. ग ग ग ग ग ग ग गुलाब जामुनचा. गुलाब जामुनचा. कसं तोंडाला पाणी सुटलं. आपल्या लेकराला खाऊ घाला, आपल्या लेकराला गणपती समजा, पोट भरून लेकराला खाऊ घाला.
माझ्या जगत जननी राजमाता जिजाऊ सरकारांच्या या भूमीत जगत वंदनीय संत श्रेष्ठ तुकोबा यांच्या आई साहेबांनी स्वयंपाक बनवला. पाहुणे घराशी आले आले ऋषिकेशी काय करू उपचार. पाहुणे घराशी आले आले ऋषिकेशी काय करू उपचार. करू उपचार खूप मोडकीशी जर्जर. खूप मोडकीशी जर्जर. खूप मोडकीशी जर्जर. वर्णन आहे माझ्या साधू संतांचं वर्णन आहे. अरे ही जशी ज्ञानाची भूमी आहे तशी वीर रसाची भूमी आहे. इथं सिंहगड आहे. सह्याद्रीच्या कड्या कबारातून येणारा आवाज आहे. याच जिल्ह्यामध्ये जवळपास 4 गणपती आहेत. मोरगावचा मोरेश्वर लय मोठं मंदिर. 11 पायरी हो 11 पायरी हो. अरे मोरगावचा मोरेश्वर लय मोठं मंदिर. 11 पायरी हो. टाळे आनंदिका तव सभा मंडपी नक्षी सुंदर. शोभा साजरी हो शोभा साजरी हो शोभा साजरी हो शोभा साजरी हो. ज्यांनी गणपती बाप्पाची भक्ती केली आजही गणपती बाप्पा मोरया म्हणून ज्यांचं वर्णन आहे ते मोरया महापुरुष याच भूमीतले. मोरगावचा मोरेश्वर लय मोठं मंदिर. 11 पायरी हो 11 पायरी हो. नंदिका तव सभा मंडपी नक्षी सुंदर. शोभा साजरी हो शोभा सा. टाळे अरे मोर्या गोसाव्यानं याचा घेतला वसाव. मोर्या गोसाव्यानं याचा घेतला वजा. अष्टविनायका तुझा महिमा गाय. अष्टविनायका तुझा महिमा गा. टाळे दोन्ही हात वर करा दोन्ही हात वर. अष्टविनायका तुझा महिमा. अष्टविनायका तुझा महिमा. हा मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया अष्टविनायक मोरया. मोरया मोरया अष्टविनायक मोरया. मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया. मोरया मोरया चिंतामणी मोरया. मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया. मोरया मोरया वरद विनायक मोरया. मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया. मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया अष्टविनायक मोरया. मोरया मोरया अष्टविनायक. मोरया मोरया अष्टविनायक मोरया. मोरया दोन्ही हात वर. नमः पार्वती पतये हर 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 महादेवा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. उमापती महादेव की. रमापती रामचंद्र की. पवन सुत हनुमान जी महाराज की. बोलो रे भाई सब संतन की. स्वामी विवेकानंद भगवान की. सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुभदास माऊली की. मोरया मोरया अष्टविनायक. मोरया मोरया अष्टविनायक मोरया. मोरया मोरया अष्टविनायक मोरया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मोरया अष्टविनायक मोरया. मोरया मोरया. वा वा जय हो. तुकोबार आहे म्हणजे काय साधे सुधे समजू नका बरं का मावशी. प्रत्यक्ष भगवान गणपती बाप्पा मोरेश्वर माझा मोरया.
माझ्या तुकोबरायासोबत जेवायला आलेले, एवढा अधिकार आहे माझ्या तुकोबरायाचा. एका बाजूला विटेवरचा मालक पांडुरंग परमात्मा आणि एका बाजूला गणपती बाप्पा, दोघेही जेवलेले आहेत. एवढा अधिकार ज्या तुकोबरायाचा, त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजली पाहिजे. झी टॉकीज कथायन. माऊलींनी ज्या गणरायाचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी केलंय ते वर्णन मी आपल्याला सांगतोय. आले पण माय बहिणी हो, भक्ती रसामध्ये निमग्न झालेल्या माझ्या जगदवंदन तुकोबरायांच्या घरी 18 विश्वे दारिद्र्य. 18 विश्वे दारिद्र्य. अहो, या भागामध्ये एवढं श्रीमंत कोणीच नव्हतं, कोणीच नव्हतं. माझ्या जगदवंदनीय तुकोबरायांसारखी श्रीमंती कोणाचीच नाही. पण एवढा भयानक दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये लोकांची हाल माझ्या तुकोबरायांनी पाहिले. तुम्ही तुकोबराय म्हणजे काय साधी सुधी समजू नका बरं का मावशी. प्रत्यक्ष भगवान गणपती बाप्पा, मोरेश्वर माझा मोरया, माझ्या तुकोबरायासोबत जेवायला आलेले, एवढा अधिकार आहे माझ्या तुकोबरायाचा. एका बाजूला विटेवरचा मालक पांडुरंग परमात्मा आणि एका बाजूला गणपती बाप्पा, दोघेही जेवलेले आहेत. एवढा अधिकार ज्या तुकोबरायाचा, त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजली पाहिजे. माझ्या तुकोबरायांच्या जवळ अरे सावकारकी होती राजा हो. एक माणूस उभा जर केला तर त्या माणसानं जर हात वर केला तर पुरुषभर वया एवढं दप्तर होतं सावकारकीचं. किती खजिना असेल विचार करा. तुकोबरायांच्या अंतःकरणामध्ये करुणा निर्माण झाली. माझ्या तुकोबरायांनी सगळं वाटून टाकलं माय बापा हो. आणि वाटलेलं ज्यांना दिलेलं होतं कर्ज, ते सुद्धा माफ केलं. कर्ज माफीची प्रक्रिया पहिल्यांदा करणारे माझे जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबराया आणि दुसऱ्यांदा शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारी एक शक्ती याच भूमीतली ती जगत जननी राजमाता जिजाऊ सरकार, तिनं सुद्धा शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं. वा. आणि मालक जेवायला आल्यानंतर घरी काहीच नाही मावशी, पण अन्नपूर्ण जबरदस्त आहे. कन्या केल्या कन्या माझ्या भगवंताला कन्या. अहो मावशी, कन्यात पाणी टाकतो आपण कन्यात, पण कन्या जेवढ्या थोड्या होत्या पाण्यात कन्या टाकल्या त्या इतक्या पातळ झाल्या माय बापा हो, इतक्या पातळ झाल्या. पात्रवाळीवर वाढल्यानंतर जिकडं रस्ता दिसेल तिकडं पळू लागल्या कन्या. पण माझ्या विटेवरच्या मालकानं माझ्या तुकोबरायाची इज्जत जाऊ नये म्हणून केलं काय. अरे हे हजारो वर्ष झाडाला लटकून उलटे टांगून नखाच्या चुंबळी झाल्या, केसाच्या जटेनं रस्ते झाडले जातील असे जपी तपी संन्यासी त्यांच्या स्वप्नातही तो गेला नाही. पण माझ्या जगदवंदनीय तुकोबरायासाठी माझा विटेवरचा मालक चतुर्भुज झाला. आणि कशासाठी चतुर्भुज झाला. 3 हातानं पात्रवाळी द्रोणासारखी पकडली आणि एका हातानं कन्या वरपू खाल्ल्या. एवढा अधिकार माझ्या तुकोबरायाचा इज्जत जाऊ दिली नाही माझ्या भगवंतानं. ते तुकोबराय म्हणजे खरे गणरायाचे. गणरायाला जेवायला बोलवण्याची ताकद असणारे जगदवंदनीय तुकोबराय. म्हणून स्वयंपाक करताना मंत्र म्हणा, आणि स्वयंपाक करताना जी बाई मंत्र म्हणते त्या घराचा स्वयंपाक गोड होतो. आणि जे लोक तो स्वयंपाक खातात त्यांची बुद्धी स्थिर राहते. आज आपल्या गणरायाचं आगमन झालंय. आज फारच आनंद आहे आपल्या घरामध्ये. आपले मुलं बाळ आता पुन्हा उद्याच्या भागामध्ये, कारण गणपती बाप्पा विसर्जित होण्यापर्यंत आपली ही अष्टविनायक कथा आहे. मी अष्टविनायकातील पहिल्या गणपतीचं, मोरगावच्या मोरेश्वराचं आणि ज्ञानराज माऊलींनी गणरायाचं जे वर्णन केलंय ते वर्णन, आणि सासूनं सुनाशी कसं वागावं, घरात मुलानं मायबापाशी कसं वागावं, कसं ऐक्य ठेवावं, याचं वर्णन आता उद्याच्या भागामध्ये आपण ऐकणार आहात. गणपती बाप्पाची कृपा आपल्या सर्वांवर राहो. आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद, आशीर्वाद. एकदा दोन्ही हात वर करा, जोरदार जयघोष. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा. जोरदार एकदा टाळी वाजवा.
पुंडलिक वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की संत श्रेष्ठ नामदेव महाराज की जय सब संतन की जय स्वामी विवेकानंद भगवान की जय सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुगदास माऊली की जय गणराज गणपती तुझ मागतो मी आता मागतो आता तुझ मागतो मी आता मागतो आता मज द्यावे एक दंता तुझ मागतो मी आता मागतो मी आता तुझ मागतो मी आता तुझी ठाई माझी भक्ती तुझी ठाई माझी भक्ती विरुठावी गणपती तुझी ठाई ज्याची प्रीती त्याची घडावी संगती संगती त्याची घडावी संगती माझे द्यावी करंता तुझ मागतो मी आता मागतो मी आता तुझ मागतो मी आता गणेश चतुर्थीच्या अत्यंत पवित्र दिवशी आपण कथेचा श्रवण आनंद घेतलाय. खरोखरच गणपती बाप्पाचं पूजन करणारा हा गणेशोत्सव आपण अत्यंत आनंदात साजरा करणार आहोत आणि त्याला जोड कथेची देखील असणार आहे. गणपती बाप्पाचं एक नाव आहे चिंतामणी, कारण तो चिंतांचा नाश करतो. तो विघ्नहर्ता आहे, कारण तो विघ्नांचं हरण करतो. तो बुद्धिदाता आहे, तो ज्ञानदाता आहे, ते आपलं आराध्य दैवत आहे. गणपती बाप्पाच्या चरणी आपण अनन्य भावे शरण जाऊया. गणपती बाप्पाला वंदन करत आता मात्र एका अभिप्रायाचं वाचन करूया. हा अभिप्राय आपल्याला कळवलाय वाई सातारा येथील गणेश विरामणे यांनी. ते लिहितात की गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला अत्यंत आनंद आणि शांतता मिळते. माझ्या आजीला देखील हा कार्यक्रम अतिशय आवडतो. तिला देखील अध्यात्माची फार आवड आहे. या कार्यक्रमामुळे तिला एक नवीन शक्ती मिळते, सकारात्मकता मिळते. प्रसारणाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे विषय देखील आम्हाला कळतात. त्यामुळे खरोखरच आमची जी स्पिरिच्युअल अशी वाटचाल आहे ती खूप छान होती. धन्यवाद. आणि या सोहळ्याच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. गणेश विरामणे, वाई सातारा. गणेशजी तुमचे खूप आभार. कार्यक्रम असाच बघत राहा, कार्यक्रमावरती असंच भरभरून प्रेम करत राहा. तुम्हाला देखील गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा देते. आणि आता मात्र तुम्हालाही अभिप्राय किंवा प्रतिक्रिया कळवायच्या असतील तर त्यासाठी ईमेल ॲड्रेस सांगते, ztalkies@z.com. तुमच्या उदंड प्रतिसादाची नेहमीच आतुरतेनं वाट पाहतो. आणि आता गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या आपल्या आवडत्या कार्यक्रमात या भागात इथेच थांबते. पुन्हा भेटूया उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी. दुसऱ्याचे मन दुखून, दुसऱ्याचे मुंडके मुरगाळून, दुसऱ्यांना फसवून रात्री 12 वाजता मागच्या दारानं लपत छपत जो येतो तो पैसा.
असा घाम गाळून, अशा नेढळाच्या धारा अशा करून, कष्ट करून मोठ्या प्रसन्नतेनं दुसऱ्याला आनंद देऊन जी कमविली जाते आणि जी सर्वांच्या देखत पुढच्या दारानं येते त्याला लक्ष्मी म्हणतात. पैशामध्ये आणि लक्ष्मीमध्ये जमीन आसमानचा फरक. दिल और दिगत थाम के बैठिएगा.